नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर. व्हीके क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत नागपूर महानगरपालिका भरती 2026. आता लवकरच जाहिरात नागपूर महानगरपालिकेची काय येऊ शकते? रिक्त पदांची संख्या किती आहे? 8659 पदे रिक्त आहेत. पहिल्यांदा आपण पेपर मधील काय करूया, कात्रण पाहूया. ते पेपर मध्ये आर्टिकल आलेले आहे, की न्यूज आलेली आहे. त्या न्यूज पहिल्यांदा काय करू आपण पाहून घेऊया. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचा तुटवडा दूर करण्यासाठी प्रशासनाने भरती प्रक्रियेला वेग देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मनपा आयुक्त डॉक्टर विपिन इटिनकर यांनी सामान्य प्रशासन व विधी विभागाच्या संयुक्त आढावा बैठकीमध्ये रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश दिलेले आहेत. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. जी रिक्त पद आहेत, ही रिक्त पद तातडीने काय करायचे आहेत, भरण्याचे. या शब्दाला खूप किंमत आहे. तातडीने भरण्याचे काय केल्यात निर्देश दिलेले आहेत. आता हे तातडीने, ही जी रिक्त पद आहेत नागपूर महानगरपालिकामध्ये, ही रिक्त पद तातडीने का भरायची आहे, तो सुद्धा मुद्दा आपण काय करणार आहे या ठिकाणी पाहणार आहे. त्यानंतर आकडेवारीवरून सुद्धा काय करणार आहे आपण, तो मुद्दा पाहणार आहे. आयुक्तांनी स्पष्ट केले, केवळ रिक्त पदे भरण्यावरती न थांबता शासन स्तरावरती आवश्यक त्या अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती मिळवण्यासाठी पाठपुरावा करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्यवाही करावी. आता आयुक्तांनी गट अ, ब आणि ड याच्यामध्ये क ची सुद्धा पदे आहेत. या श्रेणीतील पदांसाठी थेट भरती प्रक्रिया कशी आहे? थेट भरती प्रक्रिया आहे, राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. तसेच राज्य शासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावांची माहिती तयार करून त्यावर सातत्याने पाठपुरावा करण्याचे आदेश दिलेले आहेत. आता ही भरती प्रक्रिया तातडीने का करायची आहे, व हे तातडीने भरण्याची रिक्त पद का निर्देश दिलेले आहेत? मनपामध्ये एकूण जी मंजूर पदे आहेत बघा, ज्यावेळेस आकृतीबंध तयार केला जातो त्यावेळेस एकूण मंजूर पदांचा काय केला जातो, आकृतीबंध तयार केला जातो. म्हणजे मंजूर पदे आणि कार्यरत कर्मचाऱ्यांची जी काही कार्यरत कर्मचारी, म्हणजे एकूण मंजूर पदे आणि कार्यरत सध्या किती कर्मचारी आहेत यांच्यामध्ये मोठी दरी आहे. यांच्यामध्ये मोठी दरी आहे म्हणजेच काय, रिक्त पदांची संख्या जास्त आहे. पहिले याच्या अगोदरच्या स्लाइडवरती तो मुद्दा आपण पाहणार आहे. विविध संवर्गांमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने प्रशासनावरती अतिरिक्त कामाचा ताण येत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. यामुळे नागपूरकरांना मिळणाऱ्या नागरी सेवांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता हा मुद्दा आपण आकडेवारीमध्ये काय करू, समजून घेऊया. रिक्त पद महत्वाची का लवकर भरायची आहेत? आता मंजूर पदे नागपूर महानगरपालिकेची ही काय आहे, आकडेवारी या ठिकाणी आपण दिलेली आहे. मंजूर पद नागपूर महानगरपालिकेमध्ये किती आहेत? 17,981 तुम्हाला पद पाहायला मिळतात. या मंजूर पदांपैकी फक्त कार्यरत पद किती आहेत? 9,322 पद कार्यरत. कार्यरत पद किती आहेत? 9,322 आहेत. याचा अर्थ काय होतो, 8,659 ही जी पद आहेत ही रिक्त पद आहेत. म्हणजे मंजूर पदे आणि कार्यरत पदांमध्ये तफावत, म्हणजे रिक्त पद किती आहेत? 48% आसपास ही रिक्त पद आहेत. आणि दोघांमधली दरी कशी आहे? जास्त आहे. रिक्त पदांची संख्या खूप जास्त असल्या कारणानं तातडीने ही पद भरण्याचे काय केलेले आहेत, निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे आगामी काळामध्ये म्हणजे येणाऱ्या काही दिवसामध्येच तुम्हाला नागपूर महानगरपालिकेमध्ये मोठी जाहिरात, मेगा भरती तुम्हाला पाहायला मिळेल. जाहिरातील तुमच्यासाठी जे विद्यार्थी तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांसाठी ही खूप मोठी सुवर्ण संधी असणार आहे. त्यामुळे वेळ न घालवता याची काय करायची, तुम्हाला तयारीला लागा. बघा, ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचा आहे किंवा याची व्यवस्थित तयारी करायची आहे त्यांनी व्हीके क्लास हे आपलं ऍप्लिकेशन काय करा, डाउनलोड करा. व्हीके क्लास हे ऍप्लिकेशन काय करा, डाउनलोड करा. आणि महानगरपालिकेची जी पदं असतात ही टीसीएस आयबीपीएस मार्फत काय केली जातात, भरली जातात. खास करून टीसीएस ने काय केलेले आहेत, परीक्षा घेतलेल्या आहेत महानगरपालिकेच्या. तुम्हाला येणाऱ्या काळातली सुद्धा परीक्षा टीसीएस मार्फत पाहायला मिळू शकते. व्हीके क्लास वरती आपण टीसीएस आणि आयबीपीएस मार्फत ज्या वेगवेगळ्या परीक्षा महाराष्ट्रातल्या घेतल्या जातात त्यांच्यासाठी आपले कोर्सेस अवेलेबल आपण करून दिलेले आहेत. ऍप काय करा, डाउनलोड करा आणि तुम्ही कोर्स काय करू शकता, परचेस करू शकता. आपल्या बॅचेसची फी एकदम कमी आहे. ऍप वरती गेल्यानंतर तुम्हाला कळूनच येईल. या ठिकाणी आपण काय करूया, थांबूया. धन्यवाद. लवकरच आपण काय करूया, पुढच्या व्हिडिओमध्ये